आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर प्रमोदजी येवले, मान्य अनिलजी भालेराव, विश्वसंवाद केंद्राचे अध्यक्ष श्री प्रसन्नजी पाटील, विश्वसंवाद केंद्राचे देवगिरी प्रांत विश्वसंवाद केंद्राचे अन्य पदाधिकारी, आजचे पुरस्कार प्राप्त पत्रकार मित्र, अन्य मीडियातले सगळे सहकारी, संभाजीनगरचे सगळे प्रबुद्धजन, कदाचित या पुरस्कार प्राप्त पत्रकारांनाही कधी कधी मनातनं प्रश्न पडत असेल, आता पुरस्कार दिलाय त्यामुळे ते विश्वसंवाद केंद्राला विचारू शकत नाही, पण जोडून जोडून आमचं नाव नारदाशी का जोडलं? मग मराठीमध्ये ज्याला कळल्यागच म्हटलं जातं, आणि आजकाल आम्ही पत्रकार तेवढंच करतो खरं तर. परंतु भारतामध्ये 1772ला रेग्युलेशन ॲक्ट आला, त्यानंतर बेंगाल गॅझेटियर, मग नंतर टाइम्स ऑफ इंडिया, इंग्लिशमधली पत्रकारिता बऱ्याच वेगवेगळ्या प्रांतांमध्ये चालू झाली. ती प्रामुख्याने इंग्लिश धार्जिणी किंवा ब्रिटिश धार्जिणी पत्रकारिता होती. भारतीय भाषांमध्ये जे पहिलं प्रकाशन भारतामध्ये सुरू झालं कलकत्त्याहून, त्या प्रकाशनाचं नाव होतं उत्तंड मार्तंड. 1826 साली नारद जयंतीच्या दिवशी हे सुरू झालं. मी जेव्हा पहिल्यांदा नारद जयंतीच्या कार्यक्रमाला 2010 मध्ये बोलायला गेलो तामिळनाडूमध्ये, त्यावर तामिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये खूप विवाद झाला होता. हाऊ नारद इज बिंग इम्पोज्ड ऑन द्रविडियन कल्चर, असा तो विवाद झाला. गंमत म्हणजे मी तमिळ साहित्यामधला संदर्भ जेव्हा बघितला, त्यावेळेस तमिळ पत्रकारिता जी सुरू झाली ती पण पहिल्यांदा जी समर्पित झाली ती नारदाला झाली होती. एका पत्रकार परिषदेमध्ये मला दिल्लीमध्ये एका मीडियातल्या मित्राने विचारलं की तुम्ही संघवाले कोणालाही उचलून आणतात आणि कोणाचंही नाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांना मी मुन्शी कमिटीचा रिपोर्ट दाखवला. 1953 सालचा स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर के मुन्शींच्या नेतृत्वाखाली नेहरूंच्या सरकारने एक समिती नेमली होती. त्यावेळेस प्रेस काउन्सिलचा ऍक्ट बनायचा होता आणि पत्रकारांच्या करिता नियमावली निश्चित व्हावी याच्याकरता पत्रकारांचं आयकॉन म्हणून कोण असावं याच्याकरता जेव्हा त्या समितीमध्ये चर्चा झाली, तेव्हा के मुन्शींच्या नेतृत्वाखालच्या समितीने एक मताने नाव सुचवलं, ते देवर्षी नारद होते. 1955ला हिंदुस्तान समाचार नावाची संस्था सुरू झाली. त्यावेळेस पहिल्यांदा तिने नारद जयंती पत्रकारांनी पत्रकारांसाठी साजरी करावी ही कल्पना मांडली. जवळजवळ इमर्जन्सी पर्यंत छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये कल्पना चालू राहिली. इमर्जन्सी नंतर जसं कोर्टाने स्वतःबद्दल म्हटलं की दे एक्सपेक्टेड अस टू बेंड, वी स्टार्टेड क्रॉलिंग. ते जसं ज्युडिशियरीच्या बाबतीत होतं तसं मीडियाच्या बाबतीतही होतं. आणि त्यामुळे नारद जयंतीचा क्रम थांबला. पत्रकारांनी स्वतःसाठी पत्रकारितेची मूल्य जपणं आणि ती सेलिब्रेट करणं हे थांबलं. 1994 पासनं ही कल्पना पुन्हा रुजवण्याचा प्रयत्न विश्वसंवाद केंद्र लखनौच्या माध्यमातून झाला. 2006-07 नंतर अनेक प्रांतांमध्ये त्याला मूर्त स्वरूप आलं आणि 2010-11 पासनं जवळजवळ भारतातल्या सगळ्या प्रांतांमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये देवर्षी नारद ज्येष्ठ कृष्ण अष्टमीला पत्रकारांचा आद्य संवाददाता
म्हणून नारद जयंती सन्मान करण्याची प्रक्रिया अविरतपणे सुरू झाली. भारताची मूळ प्रवृत्ती ही आयकॉन शोधण्याची आहे. राम मनोहर लोहिया स्वतः असं लिहितात की मी समाजवादी असल्यामुळे माझा काही ईश्वरावर वगैरे काय फार विश्वास नाही, पण मला असं वाटतं की भारताच्या समाज जीवनातनं जर एक आदर्शाचं मूल्य म्हणून राम, अध्यात्माचं मूल्य म्हणून शिव, ज्ञानाचं मूल्य म्हणून सरस्वती यांना जर काढून घेतलं तर भारत भारत राहणार नाही. जसं एखाद्या पैलवानासाठी हनुमानाची उपासना करणं हे त्याच्या प्रोफेशनचा एक अविभाज्य भाग असतो, तसं प्रत्येक प्रोफेशनला स्वतःचा काहीतरी एक आयकॉन लागत असतो. दुर्दैवाने ब्रिटिश काळामध्ये आपल्याकडे भारतीय साहित्याचं, भारतीय साहित्यिक मूल्यांचं, भारतातल्या आयकॉन्सचं एका गुलामीच्या मानसिकतेतनं जे चित्रण झालं, त्या चित्रणामधला एक भाग म्हणजे कळलाव्या नारद आहे. गीतेमधल्या एका श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण 56 गुणांचा उल्लेख करतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अशा गुणांची खाण असलेली जी व्यक्ती, जो कुठल्याही या तिन्ही लोकांमधल्या महत्वाच्या घटनेपासनं अलुप्त राहू शकत नाही, तिथे उपस्थित असतो, नारद, असा व्यक्ती म्हणजे नारद. देवर्षी नारद ब्रह्माचे पुत्र म्हणून ज्यांचं वर्णन झालं, त्यांचा जन्म तर भारतीय साहित्यामध्ये जो उल्लेख आहे त्यानुसार ज्येष्ठ वद्य अष्टमीचा. परंतु असं जर असेल तर मग आपल्याला वेदांमध्ये नारद भेटतात, आपल्याला व्यासांना महाभारताचं संकलन करायचा उपदेश देणारे नारद भेटतात, वाल्याचा वाल्मिकी बनवून रामायण लिहिण्याचा सल्ला देणारे नारद भेटतात, उपनिषदांमध्ये वेगवेगळ्या संघर्षांमध्ये सत्याची आणि धर्माची बाजू जिंकली पाहिजे याच्याकरता मध्यस्थी करणारे नारद दिसतात. हे नारद केवळ महर्षी नारद, देवर्षी नारद नाहीत. देवर्षी नारद तर होतेच, जे देवलोक, मनुष्यलोक आणि दानवलोक यांच्यामध्ये धर्माची स्थापना व्हावी म्हणून माहितीचं आदान प्रदान करत होते. पण प्रत्येक काळामध्ये असा जो व्यक्ती ज्याने या तिन्ही लोकांच्या संतुलनाकरता, धर्माकरता, त्यामधल्या सत्यांच्या मूल्यांच्या स्थापनेकरता कार्य केलं, त्याला जी उपाधी मिळाली ती नारद होती. त्या परंपरेचा हा सन्मान आहे. आज ज्या चौघांचा सन्मान झालेला त्यांच्या बोलण्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की ते करत असलेल्या त्या मूल्यांच्या प्रती त्यांची काहीतरी निष्ठा आहे, त्याचा निश्चित असं काहीतरी उद्देश आहे. त्यांच्याकरता ते केवळ प्रोफेशन नाही, एक मिशन पण आहे. त्या मिशन आणि प्रोफेशनचा एक संतुलन साधण्याचा पत्रकारितेमध्ये मूल्य रुजावं म्हणून नारद जयंतीचा हा उत्सव आहे. या नारदांनी, मला असं वाटतं, म्हणजे नारदांचे अनेक गुणांचा उल्लेख आहे, नारदांनी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडलेल्या आहेत. त्या काही
भांडणं लावण्याच्या नाही आहेत. श्रीकृष्णाने पण अर्जुनाला युद्धासाठी सज्ज हो म्हणून सांगितलं. तो काही वॉरमॉंगर नव्हता. धर्माच्या आणि सत्याच्या प्रस्थापनेकरता त्याकरता काय झालं पाहिजे याचा सल्ला देणारे नारद होते. ते इन्फॉर्मेशन पास करत होते, ओपिनियन देत नव्हते. निर्णय जो ऍक्टर आहे त्याने करायचा होता. पण नारदांचं सगळ्यात मोठं योगदान जर कुठलं असेल तर त्यांनी लिहिलेली 84 भक्तिसूत्र. विष्णूचे भक्त म्हणून त्यांनी भक्तिसूत्र लिहिली, पण ती खरं तर संवाद सूत्र आहेत. त्या संवाद सूत्रांमधली 3 सूत्र जी आहेत ती मी असं मानतो की पत्रकारितेचा आदर्श आहेत. 75, 76 आणि 77 क्रमांकाची 3 सूत्र भक्तिसूत्रांमधली, त्यामधलं पूर्ण पहिलं सूत्र नारदांनी जे मांडलं, संवादाचं उद्दिष्ट काय असावं. तर नारद म्हणतात पूर्ण सत्याची प्रस्थापना. आजकाल आमच्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये बरंच डिबेट चालू आहे आणि ते मग बाकी समाजामध्ये पण पसरलंय. त्याला फेक न्यूज असं म्हणतात. मी पत्रकार म्हणून, संपादक म्हणून अत्यंत जबाबदारीने सांगतोय, देर इज नथिंग कॉल्ड फेक न्यूज. कारण ज्याला न्यूज या शब्दाचा अर्थ कळतो की नवीन आहे आणि तथ्यपूर्ण माहिती आहे, तिला न्यूज म्हणतात. जर ती फेक असेल तर ती न्यूज असू शकत नाही, आणि ती न्यूज असेल तर ती फेक असू शकत नाही. मग काय असतात? तर माझं स्वतःचं आकलन असं आहे की फेक नॅरेटिव्ह असतात. म्हणजे 2014 नंतर फेक न्यूज खूप पसरायला लागली, हा पण फेक नॅरेटिव्ह आहे. कारण अर्धसत्याच्या आधारावर बातमी छापणं ही जुनी परंपरा आहे. आतापर्यंत तथाकथित प्रस्थापित पत्रकारांना त्या संबंधी कोणी प्रश्न करत नव्हतं, त्यामुळे ते फेक नॅरेटिव्ह कळत नव्हते. आज ते एक्सपोज व्हायला लागलेत, त्यामुळे 2014 नंतरच जणू काही फेक न्यूज पसरायला लागली. मी व्हॉट्सअप फॉरवर्ड बद्दल बोलत नाहीये. मी ज्याला न्यूज एजन्सी किंवा न्यूज ज्या प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मध्ये ब्रॉडकास्ट झाल्या आहे, प्रिंट झालेल्या आहे, त्या बातम्यांबद्दल बोलतोय. हाफ बेक्ड न्यूज हा पत्रकारितेमधला गुणदोष असू शकतो. उदाहरण देतो तुम्हाला. हरियाणामध्ये हरियाणाहून दिल्लीला नियमित लोकलने प्रवास करणाऱ्या लोकांचे ग्रुप आहेत. त्या ग्रुपमधल्या एका मुलाची हत्या झाली. त्याचं नाव जुनेद. आणि इंडियन एक्सप्रेस सारख्या वर्तमानपत्राने बोल्ड हेडलाईन मध्ये छापलं, जुनेद किल्ड ओव्हर बीफ. लोकल इन्व्हेस्टिगेशनची टीम गेली, पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन झालं, केस कोर्टामध्ये उभी राहिली, कोर्टामध्ये इन्व्हेस्टिगेशन झालं, केस समोर आली. जुनेदच्या वडिलांनी, त्याच्या मित्रांनी समोर स्टेटमेंट दिली आणि त्यातनं हे सिद्ध झालं की लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या 2 विद्यार्थ्यांच्या ग्रुप्समध्ये 3-4 महिन्यापासून सीटच्या बसण्यावरनं भांडण होत होतं. कधी यांनी त्यांना मारलं, कधी त्यांनी यांना मारलं. या प्रक्रियेमध्ये एक दिवस जुनेद एकटा सापडला. ती मारहाण इतकी वाढली की त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रेवाडीपासून दिल्लीमध्ये येणाऱ्या ट्रेनमध्ये जुनेद नावाच्या मुस्लिम मुलाची हत्या झाली, हे तथ्य आहे. दिस इज नॉट अ फेक न्यूज.
त्याला बीफशी कनेक्ट केलं गेलं, दिस इज अ फेक नॅरेटिव्ह. कारण गुन्ह्याच्या किंवा हत्येच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गोहत्या किंवा जय श्रीरामचा संबंध आहे, हा इंटरनॅशनली नॅरेटिव्ह प्रस्थापित करणं हाच काही लोकांचा उद्देश होता. आणि त्यामुळे हाफबेक न्यूजला फेक नॅरेटिव्हचा आधार देत जुनेद किल्ड ओव्हर बीफ ही न्यूज छापली गेली. त्यातनं आणखीन वाईट गोष्ट ही आहे की ज्यावेळेस त्या केसचा कोर्टामध्ये निकाल आला त्यावेळेस ती पहिल्या पानावर सोडा, चौथ्या पानावर 4 ओळींमध्ये ती न्यूज दिली गेली. आणि म्हणून नारदांचं सूत्र पूर्ण सत्याची प्रस्थापना. मला माहिती नाही मिळाली, मला ते व्हर्जन नाही मिळालं, मी प्रयत्न केले तरी पण ते नाही मिळालं. दिस कॅन बी अ ह्युमन एरर दॅट इज ॲक्सेप्टेबल. कुठल्याही प्रोफेशनमध्ये होऊ शकते, डॉक्टरांपासून वकिलांपर्यंत कुठल्याही प्रोफेशनमध्ये होऊ शकते, पत्रकारांकडनं पण होऊ शकते. परंतु ज्या वेळेस न्यूजच ओपिनियनेटेड होते, मी एका ओपिनियन मॅगझिनचा एडिटर आहे ज्याचा एक आयडियोलॉजिकल स्टँड आहे, तरी देखील फर्स्ट प्रिन्सिपल मी जे मानतो की इफ आय एम सर्विंग अ न्यूज देन ओपिनियन्स आर पर्सनल, फॅक्ट्स आर सेक्रेट. ओपिनियन पेज, माझं एडिट पेज, याच्यामध्ये माझं मत व्यक्त करण्याला मला स्वातंत्र्य आहे. मला भारताच्या संविधानाने दिलेलं आहे, ते मत मी व्यक्त करीन. एखाद्याचं ओपिनियन आर्टिकल छापत असेल तर तो कॉलम रायटर म्हणून त्याचं ते स्वातंत्र्य आहे, त्याने त्याच्यामध्ये आपलं मत व्यक्त करावं. पण माझा जो रिपोर्टर आहे त्याने जी घटना घडली आहे त्याच्या सर्व बाजू, आणि त्याच्याकरता नारद सूत्र देतात पूर्ण सत्याची स्थापना कशी होईल. तर त्याच्याकरता जे पुढचं सूत्र देतात तर ते म्हणतात अविरत संचार. दुसरा एक प्रॉब्लेम आपल्या मीडिया जगतामध्ये झालेला आहे आणि गुगल बाबांचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे की गुगल थ्रू मिळालेली न्यूज किंवा प्रेस क्लबमध्ये 4 लोकांनी डिस्कस करून शिजवलेली न्यूज किंवा आपल्या न्यूज रूममध्ये टेबलवर बसून, म्हणजे त्याला आमच्या पत्रकारितेच्या भाषेमध्ये टेबल न्यूज म्हणतात, माहिती मिळाली, त्या माहितीच्या आधारावर नारद असं म्हणतात की केवळ बघितलेली नाही, केवळ ऐकलेली नाही, बघितली, ऐकली आणि किमान 2 सोर्सेसकडनं व्हेरीफाय केली अशी जी माहिती आहे तिला म्हणायचं पूर्ण सत्य. आणि हे तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत तुम्ही संचार करत नाही. लेगवर्क आमच्या पत्रकारितेच्या जर्नलिझमच्या कोर्समधला एक महत्त्वाचा शब्द की अ ट्रू रिपोर्टर हॅज टू डू अ कन्सिस्टंट लेगवर्क. नारद त्याचं सूत्र देतात 76व, अविरत संचार. एक अशीच न्यूज झाली होती. लुई विटन नावाचा एक खूप मोठा ब्रँड आहे. एका प्रतिष्ठित महिला पत्रकार, प्रतिष्ठित मीडिया हाऊसची मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा युरोपच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळेस जर्मनीमध्ये मेक इन इंडियाचं त्यांनी पहिल्यांदा इन्व्हेस्टर समिट लॉन्च केली. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी एक शॉल घेतली होती. तिने त्यांचा फोटो टाकून ट्विट केलं. LV नावाने तो लुई विटनचा ग्रुप ओळखला जातो. एक्सलेंट अँड एलिगंट LV शॉल.
launch Make in India project, it would have been better if it was Make in India from Banaras. तिला मी टॅग केलं. लुई विटनला मी अगोदर माहिती काढली, मला कन्फर्म झालं की एलव्हीची शॉल नाही आहे. मी लुई विटनला टॅग केलं आणि कंपनीला टॅग करून म्हटलं, काइंडली व्हेरीफाय वेदर दिस इज अ लुई विटन शॉल. 40 मिनिटांमध्ये त्यांचा रिप्लाय आला, इट मे बी अ लुक अलाइक बट वी आर शुअर दॅट दिस इज नॉट अवर ब्रँड. आता इतके दिवस त्यांना कोणी विचारतच नव्हतं. सोशल मीडिया, प्रिंट मीडियापासून इलेक्ट्रॉनिक मीडियापासून सोशल आणि डिजिटल मीडियामध्ये आल्यापासून एक इनहेरंट बॅलन्सिंग मेकॅनिझम डेव्हलप झाला की somebody is faking a news or faking a false information, then there is immediate counter, जे आतापर्यंत होत नव्हतं. कारण त्याच्याकरता काही प्रयत्नच करायचे नाही ना, 4 लोकांना विचारायचंच नाही. बसल्या बसल्या तो फोटो बघितला, तो टाकला, त्याच्यावर आपलं कॉमेंट लिहिलं, त्याचे काय परिणाम होतील. अरे ते भारताची इन्व्हेस्टर समिट आहे का, ते काही नरेंद्र मोदींची इन्व्हेस्टर समिट नाही आहे. तर ही जी मानसिकता डेव्हलप झाली, त्यामुळे अविरत संचार आहे त्या स्पॉटला जाणं, त्या स्पॉटशी संबंधित असलेल्या सगळ्या घटनांचा एक आढावा घेणं, त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींना खोदून खोदून योग्य माहिती विचारणं आणि मग त्याच्या आधारावर सत्य हे पूर्ण सत्याच्या प्रस्थापनेकरता लोकांसमोर मांडणं, हे काम करणारा जो आहे त्याला म्हणतात पत्रकार. आणि त्याच्याकरता पुढचं 3रं सूत्र नारदांनी दिलं, सर्व हिते रेषु. हे सगळं कशासाठी करायचं, तर मी देत असलेली इन्फॉर्मेशन, त्याची वेळ, काळ, स्थान, त्याची जबाबदारी, त्याच्या होणाऱ्या परिणामांची जबाबदारी, ही सर्व हितकारी आहे का. माझ्या पत्रकार धर्माचा मूळ जे कल्याण आहे, सरकारला प्रश्न करावेत, सगळ्या सरकारांना करावेत, सगळ्या व्यवस्थांना करावेत, ते आपलं कामच आहे. पण ते करत असताना याचा काय परिणाम होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण किती सिलेक्टिव्हिजम करायचा. मी ऑर्गनायझरचा संपादक आहे. ऑर्गनायझरने ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं, संविधानाचा स्वीकार झाला, त्यावेळेस पहिली केस ऑर्गनायझरची केस आहे. सेन्सरशिप लागू झाली, पाकिस्तानामध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचारांवर रिपोर्टिंग ऑर्गनायझरने सलग 6 अंकांमध्ये केलं. नेहरूंचे कार्टून त्याच्यावर छापले, नेहरूंनी सेन्सरशिप लावली, केस कोर्टामध्ये गेली. ऑर्गनायझरने ती केस जिंकली 1950 साली मे महिन्यामध्ये. त्याच्यावर नेहरूंनी भारतीय संविधानामध्ये फर्स्ट अमेंडमेंट आणली. फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनमध्ये 19B जे कलम आहे, अनुच्छेद आहे भारतीय संविधानाचा, त्यामध्ये अमेंडमेंट झाली आणि त्यामध्ये पहिल्यांदा पब्लिक ऑर्डर आणि फ्रेंडली रिलेशन्स विथ कंट्रीज हे रिस्ट्रिक्शन्स म्हणून लावण्यात आले. आज पुन्हा सगळं फ्रीडम ऑफ स्पीचचं डिबेट आहे. एखाद्या नेत्यावर केलेली कॉमेंट ही महाराष्ट्रामध्ये फ्रीडम ऑफ स्पीचचा विषय बनते. दुसऱ्या बाजूनी नेत्यावर झालेल्या कॉमेंट करता जेलमध्ये जावं लागतं आणि इकडनं शिवीगाळ झाली तरी दुसऱ्या दिवशी बेल मिळते. आणि पत्रकार म्हणून आपण त्याच्यावर कुठलीच भूमिका घेत नसू, तर हे पत्रकारितेकरता चांगलं लक्षण नाही. मग याचा अर्थ आपण पुन्हा त्या स्टेजमध्ये जात आहोत की दे एक्सपेक्टेड अस टू बेंड, वी स्टार्टेड क्रॉलिंग.
फ्री स्पीच हा मीडियाचा सेक्रेड राईट आहे आणि त्याकरता मीडियाला सगळ्यात मोठा धोका जो निर्माण झालेला आहे तो दोन गोष्टींमधनं झालेला आहे. एक, हा जो सर्व हितेशू याचं भान समाजामध्ये सगळ्याच घटकांना नाही राहिलेलं, तसं मीडियाला पण नाही राहिलेलं. मला दोन घटना प्रकर्षाने आठवतात. 2001ला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. 2008ला मुंबईमध्ये ताजवर हल्ला झाला. बुश त्यावेळेस सत्तेमध्ये होते. मीडिया हा जॉर्ज बुशच्या अत्यंत विरोधामध्ये अमेरिकेतला, रिपब्लिकन्सच्या जनरली असतो, जॉर्ज बुशच्या आणखीन जास्त होता. प्रखर टीका सगळ्या पॉलिसीजवर, अँटी वॉर लॉबी तिथे होती. पण जॉर्ज बुश सरकारने एक ॲडवायझरी जारी केली वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यानंतर 15 मिनिटांमध्ये की नो अमेरिकन बॉडी कमिंग आउट ऑफ वर्ल्ड ट्रेड सेंटर शुड बी शोन टू द वर्ल्ड. दिस इज अ ॲडवायझरी. 15 मिनिटाच्या आत सगळ्या चॅनल्सनी अमेरिकेमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचं लाईव्ह चित्रण दाखवणं थांबवलं. तुम्ही जर बघितलं त्यावेळेसचं जर जे फुटेज अवेलेबल आहेत तर तुम्हाला फक्त 2 विमानं हिट करताना दिसतील आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर क्रॅश होताना दिसेल. एकही अमेरिकन व्यक्तीचा मृतदेह बाहेर येताना दिसणार नाही. तिसऱ्या दिवशी त्यांची मेमोरियल मीटिंग झाली त्यावेळेस त्यांचे नातेवाईक फक्त फुल चढवताना दिसतील. मधल्या काळामध्ये तिथे काय झालंय हे सगळ्या अमेरिकन्सना माहिती असूनही त्यांनी जगाला दाखवलं नाही. दुसरीकडे आपल्याकडे NDTVची प्रतिष्ठित पत्रकार वॉर झोनमध्ये जाऊन सगळं रिपोर्टिंग करणारी बरखादत ताजसमोर उभी राहते आणि आता कमांडो कुठून उतरतायत, कुठल्या गेटने आत शिरणार आहेत, कुठल्या लॉबीमधनं टेररिस्टवर अटॅक करणार आहे त्याचं रिपोर्टिंग करते. कशाचं समाधान आहे? कुठली ब्रेकिंग न्यूज आहे? कोणासाठी रिपोर्टिंग करतोय आपण? त्या आतमध्ये बसलेल्या टेररिस्टसाठी का ते पाकिस्तानमध्ये त्यांचे जे सगळे मालक बसलेले त्यांच्याकरता? आपल्या सिक्युरिटी फोर्सेसचं आकलन असं आहे की कदाचित तिने रिपोर्टिंग केलं नसतं तर संदीप बालकृष्णन जो त्यांच्या अटॅकमध्ये मारला गेला कमांडो ॲक्शनमध्ये ताजमध्ये, त्याची कदाचित हत्या झाली नसती, तो मारला गेला नसता. आपलं रिपोर्टिंग आतंकवाद्यांना सडनली हेडमास्टरचा मुलगा, एखाद्या गरीब डेली वेजचा काम करणाऱ्याचा मुलगा याच्या नावावर संरक्षण देण्यासाठी आहे का? पण याला प्रतिष्ठित पत्रकारिता मानलं गेलं. आणि दुसरीकडे आता अशी स्थिती झालेली आहे दुर्दैवाने की जणू काही पूर्ण भारत हा फक्त 2च विश्वांमध्ये जगतो. एक आहे मोदी हेटर्स आणि दुसरं आहे मोदी भक्त. मध्ये काहीच नाही आहे. आणि हे जसं मीडिया ग्रुप्समध्ये आहे तसं मीडिया हाऊसेसच्या पण अंतर्गत आहे. माझे मीडियाचे मित्र जास्त चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यांना. भारताचं भारतीयत्व हे याच्यामध्ये आहे. भारत कधीच बायनरीमध्ये विचार करत नाही. वी और दे हा विचार करणं भारताचा स्वभाव नाही. भारताचा स्वभाव हा एकम सद विप्रा बहुधा वदंती आहे. सत्यापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग असू शकतात, वेगवेगळ्या मार्गांनी पोहोचूया, काय हरकत नाही. परंतु जर मीडिया प्रत्येक इन्फॉर्मेशनला वी आणि दे मध्ये बघत असेल तर ते कधीच पूर्ण सत्य असू शकत नाही. आणि मी असं मानतो की मीडिया विश्वासाठी हा खूप मोठा धोका आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, मी मीडियातल्या केवळ मित्रांना दोष देणार नाही, नारदाच्या कॅरेक्टरचं जे मिसरिप्रेझेंटेशन आहे तिथपासून ते बायनरीज मध्ये आपण विचार करायला लागणं इथपर्यंत जो सगळ्यात मोठा धोका आहे, त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे
त्या आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये असलेली आपली कॉलनायझेशनची, इंटेलेक्च्युअल कॉलनायझेशनची प्रोसेस आहे. दुर्दैवाने 1947 मध्ये आयडिया ऑफ इंडियाच्या नावाने भारताचा राष्ट्र म्हणून जणू काही 1947 मध्ये नव्यानेच जन्म झाला आणि ब्रिटिशांनी ज्याला नेशन इन द मेकिंग असं म्हटलं, ती प्रोसेस जणू काही सुरू झाली असा मानणारा एक वैचारिक वर्ग. दुसरा, इंडिया वॉज नेव्हर अ नेशन अँड इंडिया कॅन नेव्हर बी अ नेशन. भारत तेरे तुकडे होंगे हा काही केवळ एक स्लोगन नाही आहे, हा विचार आहे. कारण भारत हा केवळ तुकड्यांमध्येच होता आणि भारत कायम तुकड्यांमध्येच राहील अशी मानसिकता ठेवणारा हा दुसरा विचार जो कम्युनिस्ट विचारसरणीने पुढे आणला. आणि वेदांपासून ते आत्तापर्यंत भारत राष्ट्र म्हणून, एक सांस्कृतिक भूमी म्हणून, एक जिओ कल्चरल आयडेंटिटी म्हणून कायम होतं आणि राहील हा विश्वास असणारा तिसरा विचार. या तीन विचारांमधला हा संघर्ष आहे. ब्रिटिश कॉलोनियलिझमने, मी पूर्ण विश्वासाने सांगतो, वास्को द गामाचं नाव इथे बसलेल्या सगळ्यांनी ऐकलं असेल. पण वास्को द गामा हरून भारतातनं पहिल्यांदा का पळून गेला आणि त्याला हरवणाऱ्या राजाचं नाव काय, हे इथे बसलेल्या कदाचित कोणालाच माहिती नसेल. एका राजाचं नाव आपण ऐकलंय कारण तो पहिल्यांदा त्याच्या दरबारात गेला होता आणि ते तुम्ही, मी, आपण सगळे जण त्याने त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलंय, त्याच नावाने ओळखतो, झामोरीन. अजूनही NCERTच्या पुस्तकामध्ये झामोरीनच त्याचं नाव आहे. तो एका ख्रिश्चन राजाच्या शोधामध्ये आला होता आणि ख्रिश्चॅनिटीच्या प्रसाराकरता पोपच्या आदेशानुसार आला होता. हे मी नाही सांगत आहे, वास्को द गामाने त्याच्या स्वतःच्या डायरीमध्ये लिहून ठेवले. फर्स्ट वोएज नावाची त्याची पोर्तुगीजमध्ये डायरी आहे. त्यामध्ये त्याने प्रत्येक दिवसाचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे. मी नेहमी प्रश्न विचारतो, जर भारत कधी नव्हता तर पोर्तुगीजांनी कंपनी स्थापन करत असताना पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी का स्थापन केली? ईस्ट कालिकत कंपनी स्थापन करू शकत होते, ईस्ट बेंगॉल कंपनी स्थापन करू शकत होते, ईस्ट इंडिया कंपनी कशाला? जर भारत नव्हताच ब्रिटिश येण्याच्या आणि पोर्तुगीज येण्याच्या अगोदर, त्यांना कळत होतं. आपल्या विचारकांना अजून पण कळत नाही आणि लंडनमध्ये जाऊन अजून ज्ञान देतात, इंडिया इज युनियन ऑफ स्टेट्स म्हणे. तर या वास्को द गामाला तो प्रेस्टर किंग नावाने त्या राजाच्या शोधामध्ये येतो आणि त्याला झामोरीन म्हणून त्याचा उल्लेख लिहितो. त्या झामोरीनचं खरं नाव माणिक वर्मन. कालिकतच्या राजाची त्याची जी तलवार होती तिला म्हणायचे भागीरथी आणि देवीने दिलेली तलवार या अर्थाने त्याचं पूजन व्हायचं तिथे. पण तो झामोरीन जो होता, तो माणिकवर्मन डायनेस्टी जी होती ती पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे अरब देशांकडे, चीन आणि इंडोनेशियाकडनं जाणाऱ्या सगळ्या जहाजांसाठी जे समुद्राचे कायदे होते त्यांची अंमलबजावणी करणारी राजसत्ता होती. म्हणून अरब आणि चीनी व्यापाऱ्यांनी त्यांना एक पदवी दिली, त्या पदवीचं नाव होतं सामुद्री राजा. पोर्तुगीजांना बिचारांना म्हणता यायचं नाही, त्यामुळे त्यांनी सामुद्रीचं झामोरीन केलं आणि आपल्या NCERTच्या पुस्तकामध्ये अजूनही आपण झामोरीन शिकवतो. त्या सामुद्री राजाचं पण नाव माहिती नाही आणि त्या माणिकवर्मन डायनेस्टीबद्दल पण आपल्याला माहिती. आपण आपल्याकडे ब्रिटिशांच्या चष्म्यातनं बघायला लागलो. मी नेहमी प्रश्न करतो, मी परवाच आसाममध्ये होतो आणि आसाममध्ये भाषेच्या प्रश्नावरनं खूप आंदोलन आहे. त्याच्या अगोदर चेन्नईमध्ये होतो, तमिळनाडूमध्ये असाच एक कार्यक्रम होता आणि मी दोन्हीकडे प्रश्न उपस्थित केले की एकीकडे तुम्ही म्हणतात तमिळ ही प्राचीन भाषा आहे, एकीकडे तुम्ही म्हणतात ही अहोम डायनेस्टी खूप मोठी डायनेस्टी होती, कुनमिंग पासून ते जवळजवळ कुचबिहार पर्यंत राज्य होतं अहोमांचं, आसामी ही जुनी भाषा आहे.
हे एकीकडे तुम्ही म्हणतात. हे जर सत्य असेल तर 1956च्या पूर्वी हिंदी आणि आसामी किंवा तमिळ आणि हिंदी यांच्यामध्ये कधीच युद्ध का नाही झालं? एक डॉक्युमेंट कोणी इतिहासामधलं मला दाखवून द्यावं की भारतामध्ये भाषेवरनं युद्ध झालंय. भाषेवरनं युद्ध युरोपमध्ये झाली. भाषेवरनं राष्ट्रांची निर्मिती युरोपमध्ये झाली. मी फ्रेंच आहे, कॅथोलिक आहे आणि त्यामुळे मी फ्रान्सचा नागरिक आहे. मी ब्रिटिश आहे, इंग्लिश बोलणार आहे, प्रोटेस्टंट आहे म्हणून मी ब्रिटनचा नागरिक आहे. धर्म आणि भाषा हे दोन आयडेंटिटीचे आधार ही युरोपियन संकल्पना आहे. भारतामध्ये आपल्या शिक्षणातनं रुजवण्याचं काम, आपल्या कायद्यांमधनं रुजवण्याचं काम हे ब्रिटिशांनी केलं. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपल्या शिक्षण व्यवस्थेने, आपल्या राज्यव्यवस्थेने तीच प्रक्रिया पुढे चालू ठेवली. त्याचा परिणाम असा आहे की नारदाला आपण कळलाव्या म्हणून ओळखतो आणि वंदे मातरमला आपण, ज्या वंदे मातरमची प्रेरणा घेऊन अनेक लोकांनी बलिदान दिलं स्वातंत्र्य आंदोलनामध्ये, त्यांना आपण कम्युनल म्हणतो. मला असं वाटतं की स्वातंत्र्याची 75 वर्षाचा आत्ता प्रास्ताविकामध्ये संदर्भ आला. जसा अनेक विषयांचा विचार झाला पाहिजे तशा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये झालेल्या पत्रकारितेचा पण विचार झाला पाहिजे. त्यावेळेस भारताचं राष्ट्रत्व म्हणून आलेल्या मुद्द्यांचा पण विचार झाला पाहिजे आणि त्या आधारावर आपल्या पत्रकारितेमध्ये कोर्स करेक्शन काय करता येईल याचा राज्याने नाही, कुठल्याही सरकारी संस्थेने नाही, मीडियाकर्मी म्हणून मीडियामध्ये ॲक्टिव्ह असलेल्या पत्रकारांनी एक साधक बाधक विचार करण्याची वेळ आलेली आहे. नारद जयंतीचा कार्यक्रम भारताची भारतीयता सर्व हिताकरता निरंतर संचाराच्या माध्यमातून पूर्ण सत्याची प्रस्थापना करण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचा आम्ही संकल्प करत राहू. असा संकल्प घेण्याचा दरवर्षीचा दिवस म्हणजे नारद जयंती आहे. असा संकल्प घेऊन राष्ट्राच्या हिताकरता पत्रकारिते, सर्वांच्या हिताकरता पत्रकारितेची करण्याची प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळो. आजच्या या कार्यक्रमामध्ये